थिंक विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी अनालिसिस. निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाहीये. तर आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करू शकता, जेणेकरून येणारे जे पण अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. आता आपण येऊया थोडंसं निफ्टीवरती. त्याच्या आधी थोडंसं एक अनाउन्समेंट आहे. जर तुम्हाला स्टॉक मार्केट फ्री ऑफ कॉस्ट जर का पूर्ण नॉलेज पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता, ज्यामध्ये नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस. ओके, विदिन 24 मध्ये तुम्हाला आपली टीम जी आहे ती रिप्लाय करेल. आणि जर का तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शेअर मार्केटचं पूर्ण नॉलेज पाहिजे असेल तर थोडीशी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल, ज्यामध्ये तुम्हाला आपल्या थ्रू एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पूर्ण ऍक्सेस जो आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. तर आज आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊ थोडासा निफ्टीच्या चार्टवरती. जर का आपण डेली टाइम फ्रेम जर का ऑब्झर्व करायला गेलो तर मार्केटमध्ये एक टाइप ऑफ सिमेट्रिक टाइप ऑफ पॅटर्न याच्यामध्ये बनत चालला, ज्यामध्ये इथं मल्टिपल टाइम मार्केट ऑलमोस्ट रेजिस्टन्स घेताना आपल्याला बघायला भेटते आणि ऑलमोस्ट बॉटम साईडला ही जी लेवल आहे इथं मार्केट सपोर्ट घेताना आपल्याला बघायला भेटते. ओके, आता मार्केट त्याच्या एकदम नॅरो रेंजमध्ये एक्सपेक्टेड हे पण आहे की मे बी येणाऱ्या डेजमध्ये ह्या रेंजमध्ये मार्केट टाइमपास करू शकताय. त्यानंतर जर का मार्केटनं ही जी ब्लू लाईन आहे ह्याच्यावरती जर का सस्टेन व्हायचा प्रयत्न केला किंवा ह्याच्या डाऊन साईडला सस्टेन व्हायचा प्रयत्न केला, देन त्या डायरेक्शनला एक आपल्याला चांगली मोमेंटम बघायला भेटू शकते. बट जोपर्यंत मार्केट ह्या चॅनलमध्ये किंवा ह्या ट्रायंगलमध्ये तोपर्यंत एक्सपेक्टेड हेच आहे की मार्केट अपकमिंग डेजसाठी थोडंसं कॉम्प्रेस किंवा थोडंसं साइडवे बघायला भेटू शकतंय. जर का आपण शॉर्ट टर्म मध्ये बघायला गेलो, मार्केटचं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर लोअर हाय, लोअर लो आणि इथून जर का बघायला गेलो तर त्याच्यामध्ये लोअर हाय, हायर लो, लोअर हाय, हायर लोचं फॉर्मेशन बनत चाललंय. तर एक्सपेक्टेड आहे की ह्याच्यावरती किंवा ह्याच्या खालती आपल्याला एक अदरवाईज मुवमेंट बघायला भेटू शकते. जोपर्यंत मार्केट ह्या रेंजमध्ये राहील तोपर्यंत एक्सपेक्टेड आहे ॲज पर पोझिशनल बेसिस थोडंसं मार्केट साइडवे जाताना बघायला भेटू शकते. ओके, आता जर का आपण बघायला गेलो आजच्या दिवशी, तर आजच्या दिवशी मार्केटमध्ये अग्रेसिव्ह याच्यामध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर एक बाइंग बघायला भेटली, बट क्लोजिंगला शार्प मार्केट डाऊन साईडला क्लोज केलंय आणि ऑलमोस्ट डेच्या लोच्या आसपास क्लोज केले. तर ही कॅन्डल थोडीशी आपल्याला निगेटिव्ह इंडिकेट करते. थोडंसं जर का आपण एफआयडीआय डेटा जर का बघायला गेलो तर एफआयने पण आज परत याच्यामध्ये अग्रेसिव्हली सेलिंग बघायला भेटते. त्यानंतर डीआयने थोडीफार याच्यामध्ये बाइंग पण केल्या, बट एफआयची जी सेलिंग कंटिन्यू आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला मार्केट साइडवे टू निगेटिव्ह बघायला भेटत आहे. जर का आपण इंट्राडे साठी आपण बघायला गेलो, इंट्राडे मध्ये आपण कशा प्रकारे कुठं प्लॅन करू शकतो, तर त्यासाठी सिंपल आहे. मार्केट जर का आपण बघायला गेलो, ऑलमोस्ट ही जी लेवल आहे जे की 24,800 ऑलमोस्ट 900चं लेवल 24,892 पासून 25,020 च्या आसपास जर का आपल्याला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला भेटला तर डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक सेलिंग अपॉर्च्युनिटी बनू शकते. आणि जर का मार्केट शॉर्ट टर्म मध्ये जर का सपोज इथं मार्केट आला डायरेक्टली जे की 24,674 पासून 24,620 आसपास जर का आला, इथं जर का पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला भेटला तर डेफिनेटली माझ्यासाठी एक रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. सेकंड थिंग ही आहे, चुकून जर का मार्केट ह्याच्या आसपास जर का आला 24,556 ते 24,518 च्या आसपास जर का आला, इथे आपल्याला कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला भेटला तर डेफिनेटली माझ्यासाठी एक रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. आणि चुकून जर का मार्केट हे जे एरिया आहे ह्याच्यावरती जर का आला, इथं आपल्याला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला भेटली तर डेफिनेटली माझ्यासाठी त्यामध्ये डाऊन साइडला एक अपॉर्च्युनिटी बघायला भेटू शकते. शॉर्ट टर्म मध्ये जर का बघायला गेलो, चुकून ह्या एरियात जर का मार्केट आला आणि इथं आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये डाऊन साइडचा ट्रेड प्लॅन माझ्यासाठी होऊ शकतो. आणि हा जो एरिया राहील जोपर्यंत मार्केट ह्या रेंजमध्ये राहील तोपर्यंत माझ्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं वेट अँड वॉच राहू शकते. ओके, तर उद्याला जी एक्सपायरी आहे तर एक्सपायरी जर का मार्केट चुकून ह्या लेवलला आला तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये थोडंसं वेट अँड वॉचचं प्लॅन असू शकतो. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.